याच्यात मी सांगू इच्छितो की आजच कोळशावडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. मधुर म्हात्रे यांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा मोबाईल खेचून नेलेला आहे. त्याच्या साथीदारांनी चेन खेचून नेलेली आहे. म्हणजे एक दरोडा टाकलेला आहे त्यांनी. अ, आता ह्यांच्यावर ही वेळ आलेली की आता ही लोकांची लूटमार करत आहे. आपल्या माहितीच तर सांगू इच्छितो की 3 वर्षापूर्वीच एका व्यक्तीला ह्याच्या पूर्ण फॅमिलीने म्हणजे मधुर म्हात्रे, उमेश म्हात्रे, त्याचा भाऊ एवढा त्रास दिलेला होता, की त्याने शेवटी फाशी घेतली आणि तोही त्याचा गुन्हा दाखल आहे. हा न्यूजमध्ये सांगत असतो, की हा गुन्हेगार आणि तो गुन्हेगार. हा स्वतः बेलवर सुटलेला आहे. ह्याच्यावर दुनियाचे गुन्हे आहेत. आणि हा आणि जे गंजडी पोरं आपल्या इथं फिरत असतात, विठ्ठलवाडीत, त्यांना सपोर्ट करणारा हा व्यक्ती म्हणजे जी गुन्हेगारी आहे, त्याला वाव देतोय हा. दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला, की मी हारलो. मी हारलो हा एक राजकारणाचा भाग झाला, लोकशाहीचा भाग झाला. परंतु मी त्याला एक सांगू इच्छितो, की नगरसेवक खूप छोटी गोष्ट झाली. भारतीय जनता पार्टी ही जगात पहिल्या क्रमांकाची पार्टी आहे आणि त्या पार्टीचा मी आज जिल्हा प्रमुख आहे. आज त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर मी आहे. त्यामुळे त्याला कदाचित जळण होत असेल या गोष्टीची. त्याच्यामुळे त्याला हा त्रास होतोय. त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप लावला, की मी त्याच्या कामांमध्ये अडथळा आणतो. मी विरोधीवाला आहे. माझं काम आहे लोकांचा आवाज उचलणे. जिथं सत्ताधारी काही काम करत नसतात, तेव्हा लोकांचा आवाज बनणं हे विरोधी व्यक्तीचं काम असतं आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे आणि हा त्याचा त्रास होत आहे, की तो काम करत नाहीये आणि मी कामं करून दाखवतोय, लोकांचा आवाज बनतोय आणि त्याला त्या गोष्टीचा लोकांकडून एक प्रकारे शिव्या पडतायत. त्याच्यामुळे तो आता खूप सेरवेळ झालेला आहे, की ह्यांना कसं ह्याला दाबावं आणि ह्याला कसं थांबवावं, ह्याच्यासाठी तो एक प्रयत्न करतोय. तो व्यक्ती अ, शिंदे गटातून निवडून आलेला नव्हता. तो व्यक्ती उद्धव गटातून निवडून आलेला होता. त्यामुळे तो माझा विरोधक होता. त्यामुळे त्याने मी एक दुसऱ्याच्या विरोधात इलेक्शन लढलेलं आहे. तर डेफिनेटली मी त्याच्या इथला विरोधक आहे आणि विरोधकापेक्षा पण जास्त मी हे सांगू इच्छितो, की अगर लोकांवर अन्याय होत असेल, लोकांची कामं होत नसतील, तर माझा सत्तेतला व्यक्ती असला तरी सुद्धा मी त्याला याच प्रकारे विरोध केलेला असता. कारण की लोकांची सेवा ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. काल रात्री मी सुमारे 9:30च्या सुमारास मी उल्हासनगरला माझ्या खाजगी कामासाठी होतो. तेव्हा मला गाडीतनं नगरसेवक मधुर म्हात्रे, त्याचबरोबर त्याचे बंधू निलेश म्हात्रे आणि त्याचे अन्य साथीदार, ज्याच्यामध्ये राम घोरी, अमित राय, सौरभ मिश्रा आणि इतर 1-2 जण जे साथीदार होते, त्यांनी मला गाडीतनं काढून मला लुटण्याचा प्रयत्न केला. मी एकटा होतो. मला लुटून त्यांनी माझा प्रयत्न केला. त्याच वेळेला त्यांनी लुटून उमेश म्हात्रे ह्याने माझ्या हातातनं मोबाईल हिसकावून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांच्यातमधल्या एकाने माझी गळ्यात 1.5 तोळ्याची चैन होती, जी मला बड्डे गिफ्ट माझ्या आईवडिलांनी दिली होती. ती त्यांनी खेचून घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मला निलेश म्हात्रे यांनी खाली झोपवून मला मारहाण केली. त्याच्याबरोबर ते अमित राय या सगळ्यांनी मिळून मला खूप जोरात मारलं आहे. त्या मारहाणीत मला इथं मारही लागलेला आहे पूर्ण. मी मेडिकल मेमोही सुद्धा त्याच्यावर घेतलेला आहे. पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला आहे, मी जी FIR दिली त्या FIRवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मला फक्त माझं म्हणणं हेच आहे, की आज जे सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावरती जे आरोप लावत आहेत, की मी त्यांना मारहाण केलं. एक मुलगा किंवा एक व्यक्ती 7 ते 8 जणांना मारू शकतो का? हा त्यांनीच विचार करावा. माझ्यावरती हत्येचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राने लावण्यात आला होता. त्याच्यानंतर मला कल्याण तालुका बंदी दिलेली आहे. पण मी उल्हासनगरमध्ये होतो आणि त्यांनी मला उल्हासनगरमधनं खेचत मारहाण करत कल्याण हद्दीत आणण्याचा प्रयत्न केलेला. सर, ते त्यांचे काय वैयक्तिक वाद आहेत, मला माहीत नाही. माझं तर कोणतंही दुश्मनी नाही किंवा मी त्यांच्या विरोधात कधी कोणती तक्रार केलेली नाही आहे या अगोदर. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है।